पुढं तर या इडे एक आपल्याला भेटलाय. हे बघा एवढा एकच आहे. वाणजे भेटलंय जिवंतच आहे. जिवंतच एकदम असा मस्त गुतलाय, मोठाच आहे जरा. तर आता आपण काढून देणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, गावरान जिव्हाळा या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आज मी आलोय धरणावर आज मासे पकडायला. तर बघू आता आपण आज जाळे टाकणार आहे, तर किती मासे भेटतात बघू. बघा मित्रांनो, आता मी जाळा ह्या लाकडाच्या कोताडाला बांधलाय आणि आता आपण जाळा टाकायला सुरुवात करणार आहे. तर इकडं आता थोडासा जाळा सोडून घेतलाय. आता आपण करणार आहे सुरुवात जाळा टाकायला. आणि आता आपलं मासे धरायचं काम चालू आहे. जाळा एका हातानं जाळा सोडितोय आणि एका हातात मोबाईल. कधी कधी वरच धरेल राहते मोबाईल. ते स्टिक लावेल आहे ना, त्याच्यामुळे ती स्टिक अशी टुपामध्ये कोचून घेतले आणि चाललंय मग जाळा सोडायचं काम. पण हा जाळा सोडायचं काम म्हणजे एकदम खतरनाक आहे. कारण कसं, तर कधी कधी बॅलन्स जर गेला टुपावरून तर डायरेक्ट पलटी पण होण्याची शक्यता आहे टुपावरून. आणि ही टूप किती थोडक्यातच असं मोठी राहते आणि तिला एक आडवा चराड बांधून मग त्या चराटावर बसेल. मग ते खाली पाय लोंबायचं मधून आणि टूप जर पलटी झाली तर निघता येत नाही टुपामधून. कारण टूप पायांमध्ये अडकेल राहते आणि खाली डोका होत आहे आणि वर पाय. पण मग कशी आपल्याला सवय त्याच्यामुळं मग काही अडचण नाही. कारण हे बघा एकदम मस्त असा बसले टुपावर, चाललाय जाळा सोडायचं काम. पण बघू आता मासे पण किती भेटत आहेत. तर आज जाळा सोडतोय आणि उद्या सकाळी आपण पाटीला जाळा काढणार आहे 6 वाजताच. ते कसं पाण्यातले मासे आहेत, कारण आपण सांगू नाही शकत काही एवढेच लागतील का किती लागतील. तर ते आता बघू, उद्या आल्यावरच कळेल किती मासे लागत आहेत किती नाही. आणि एकदम मस्त असा व्हिडिओ होणार आहे. हे बघा एकदम असा खतरनाक आहे. हवा पण चालली होती, नेमकी मोबाईलही जास्त हलत आहे स्टिकला लावून. तर आता बघू होते का नाही. जाळा टाकायचं तर काम चाललं आहे. कारण मोठ्या माशांचा पण 8 किलोपर्यंत ह्या जाळ्यामध्ये मासे गुतत आहेत. कारण मोठ्या माशाचा पण आहे 6-7 बोटी आहे, 8 बोटी आहे, परत 4 बोटी आहे, 3 बोटी आहे. असे वेगवेगळे जाळे येते 3. तर बघू आता किती भेटत आहेत किती नाही. आणि हे धरण आहे ना, जास्त खोल असल्यामुळं मासा जास्त मोठा मासा जास्त खाली तळालाच राहतोय. बघू आता आपण भेटले तर भेटले. कारण मागच्या वर्षी भरपूर मासे भेटले होते. कारण यावर्षी पाणी जास्त खाली गेलंच नाही त्याच्यामुळं. नाही तर मग कमी थोडं पाणी झालं का पूर्ण म्हणजे मासे एकदम भरपूर भेटत आहेत. की मग जाळ्यातून काढताच वैताग येतो, एवढे मासे भेटत आहेत. मग आता बघू. आणि बरेच लोक राहतात म्हणजे जाळ्यांवाले. आमच्या घराच्या खालच्या बाजूचे एक वाडी तिथले पण राहतात. आणि आपण काही जवळ आहे त्याच्यामुळं मग आपला टाईमपास पण होत आहे जरा. भेटत आहेत मासे. आता मागच्या वर्षी जवळजवळ रोजचे 5-5, 7-7 किलो रोज भेटायचे मासे. आणि ते 200 रुपये किलो ना जागेवर संपून जातात लगेच. कारण आपल्या मार्केट जवळ आहे ना, त्याच्यामुळं मग कोणी पण सारखं फोन करीत राहत आहे मासे लागायला लागल्यावर का मासे भेटतील का. धरणामध्ये मग वाम भेटते, मरळ, रावस, काटला, परत कशी फिनिश आहे. कारण सोडेल आहेत ना वर टिटवी धरणामध्ये सोडेल होते. तर ते मासे आता खाली जाळी तुटून खाली येले ते या धरणामध्ये. बरेच असे वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत. काहींचे नावं पण आपल्याला माहीत नाही. भरपूरच मरळ तर 15-20 किलोपर्यंत आहे. रावस, कटला, रावस पण लय मोठमोठाले भेटत आहेत. कारण मागच्या वर्षी 8 किलोचा एक पकडला होता.
रावस मासा, तो खायला एकदमच भारी राहतोय. पण यावर्षी मासेच भेटले नाही. आणि जाळं टाकायचं काम म्हणजे जरा अवघडच आहे. ज्याला सवय आहे त्यांनी जाळी टाकावा, कारण टोपावरून खतरनाक काम राहते. आणि खाली खोताडा पण राहतात, जाळा पण अडकत आहे, म्हणून जोरात ओढायला लागत आहे. जर एकाच जागी जर जाळा गुतला तर मग असं जोरात ओढल्यावर मग टूप हलते जास्त, त्याच्यानं मग पडण्याची पण शक्यता राहते. तर अशा प्रकारे मस्तपैकी आज सोडलंय जाळं. पण आयुष्यात ते पण आले होते खाली, त्यांना रोडमध्येच बसवलं होतं. आता आपण त्यांना पाण्याच्या कडाला जास्त येऊन नाही देत, कारण जरा लांबच होते ते. पण अशा पद्धतीत आज जाळी सोडायचं काम हे आपला चाललं आहे. तुमच्याकडं पण कोणाकडे धरण असेल तर कोणकोणते मासे राहतात कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आमच्याकडे तर मी सांगितलं तेवढे मासे राहतात. खेकडे पण या धरणामध्ये भरपूर राहतात, कारण खेकडे पण आम्ही कडाकडाने खणायला जातोय. परत आपण पिंजरे लावितोय, पण तो पिंजऱ्यांचा पण व्हिडिओ राहिलाच टाकायचा. तो पण मी नक्कीच व्हिडिओ खेकडे पकडताना पिंजऱ्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेल. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब करा मित्रांनो. आता मित्रांनो आपल्या ह्या काळापर्यंत इथपर्यंत जाळा टाकून झाला आहे. आणि आता आपण जाणार आहे घरी, आणि उद्या सकाळी 6 वाजता येणार आहे. मग बघू आपण किती मासे लागत आहेत किती नाही, ते तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता आपण आलो आहे नदीवर. काल जे आपण जाळं टाकलं होतं तर ते काढायचं काम चालू आहे. आणि आता बघू आता मासे किती लागत आहेत त्याला, कारण कसं आहे पाण्यातले, त्याच्यामुळे आपण सांगू नाही शकत किती मासे आहे ते. तर आता आपण जाळा काढायचं काम चालू आहे. कडाला आयुष थांबेल. धरण भरपूरच खोल आहे. हे बघा इकडं वरती एवढं पाणी भरेल राहतंय. तर आता बघू इकडं आपण नाही का दगडाच काही होतेला ते याला मोठ्या माशाचं पण आहे. एक 5 ते 7 किलोपर्यंत मासे भेटतील, ते पण जाळं टाकेले. पण पाणी जास्त खोल असल्यामुळं ह्या वर्षी कोणालाच मासे लागले नाही. तर बघू, मी 2-3 वेळा टाकलं होतं जाळं, पण काही मासे लागले नाही. त्याच्यामुळं आपण परत टाकलंच नव्हतं जाळं. आणि आज टाकलं आहे, थोडं पाणी गढूळ झालं आहे, त्याच्यामुळं म्हणलं जर लागले तर लागतील. मग अजून तर काहीच नाही लागलेलं आपल्याला. आणि बराच लांब आता आपण मासे बघत आलो आहे. आणि आता आपल्याला बघूया मासे भेटतात का नाही, कारण हे इकडून आता बरेच लांब अंतर आहे, तेवढं पार करून आता आपण आलो आहे. पण आता इकडं पुढं तर या इडे एक आपल्याला भेटला आहे. हे बघा एवढा एकच आहे, वाणजे भेटलं आहे, जिवंतच आहे. जिवंतच एकदम असा मस्त गुतला आहे, मोठाच आहे जरा. तर आता आपण काढून देणार आहे. बघा मित्रांनो, दुसरा पण मासा फसलेलाच आहे. हे बघा. तर मित्रांनो, ह्या माशाला आमच्याकडं वाळंजी म्हणतात, तुमच्याकडं काय म्हणतात त्या कमेंटमध्ये सांगा. अजून आपला जाळा त्या बोटीपर्यंत राहिलाय काढायचा, आणि अजून आपल्याला 2च भेटल्यात. पण मग अर्धा किलो झाले असतील दोन्ही मिळून. तर मग इकडं जाळा पण बराच राहिले अजून काढायचा, तरी 2-1 भेटतील, अजून 2-3. कारण हे धरण आहे नाही का भरपूरच खोल आहे, तर त्याच्यामुळे त्या खोलीमध्ये मोठा मासा नाही का तर जास्त मध्ये कडेला येत नाही. पण मग म्हणला गडूळ थोडं पाणी झालं होतं पावसाच्या पाण्यानं, तर मग भेटले तर भेटतील, पण मग नाही भेटते आपल्याला हे जास्त. मग आता आपण डायरेक्ट जेव्हा गडूळ पाणी होईल पावसाळ्यामध्ये तेव्हाच जाळे टाकायला सुरुवात करणार आहे. नंतर आता आपला जाळा काढून झाला आहे सगळा, आणि आता आपण झाला यायचा, आणि आपल्याला आज फक्त 2 मासे सापडलेत, जे की अर्धाच किलो असतील. म्हणजे एवढा मोठा जाळा टाकूनही आपल्याला मासे सापडले नाही मित्रांनो.
अशा पद्धतीने. तर आता आपला जाळा झाला काढून आणि आता आपण जाणार आहे ते 2 मासे घेऊन घरी. अर्धाच किलो आहेत. आणि काय आयुषला ना अनुश्रीला बस झाले, भरपूर झालं दोघांना. मी तर काही जास्त मासे खातही नाही, मासे नाही खेकडी खात नाही जास्त. फक्त आपण चिकन आणि मटन गावरान खातोय जास्त. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद मित्र.